सुप्रभात, नमस्कार, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा प्रवास आपला एलिफंटा केव्हसाठी होणार आहे, डे ट्रिप असणार आहे. तर इकडे जाण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनला यावं लागतं. या रेल्वे स्टेशनला मी आलो आणि रेल्वे स्टेशनला तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला बस स्टॉपच्या इकडे यायचं आहे. इथून देखील तुम्ही बाहेर येऊ शकता आणि त्या साईडून देखील. तर इकडे ही बस लागली आहे 116. या 116 बसमध्ये आपल्याला चढायचं आहे आणि गेटवे ऑफ इंडियासाठी आपल्याला जायचं आहे. बसमध्ये बसलोय, बस नंबर 116 आणि 10 मिनिटात आपण गेटवे ऑफ इंडियाला पोहोचू. 12 रुपये फेअर आहे. लास्ट नंबर बोटमधून आता उतरलोय आणि 1 तास लागलाय साधारणतः. 9 वाजता बोर्ड केली होती बोट. आणि आता पुढे बघूया. इथून वाटतं चालत जायचं 1 किलोमीटर काहीतरी आणि मग आपल्याला एंट्रन्स गेट मिळेल. या त्या बोट्स आहेत, इकडून उतरून तुम्हाला असं चालावं लागतं. आणि मग इकडे तुम्हाला छोटे छोटे असे दुकानं पण मिळतील. आणि इकडे आपण बघू शकतो एलिफंटा मिनी ट्रेन तिकीट्स मिळतात. बघूयात किती रुपये आहे आणि कसं काय असणार आहे. मागे बघू शकता इकडे ही मिनी ट्रेन राईड आहे, जे की 1 किलोमीटरचा डिस्टन्स कवर करते. तुम्ही चालत पण कवर करू शकता. हार्डली किती 5-7 मिनटं लागतील. याची तिकीट जास्त नाही आहे, काहीतरी 5-10 रुपयेचं आहे पर पर्सन. तर ते पण तुम्ही ऑप्ट करू शकता जर तुम्हाला हे 1 किलोमीटरचं चालणं पण अवॉइड करायचं असेल तर. आता पुढे मेन एंट्रन्सच्या इकडे किती काय एंट्री फी असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. इथे एक एंट्री गेट सारखं होतं मागे. 5 रुपये तिकीट होती अडल्ट्सची आणि 3 रुपये चाइल्डची आणि स्टुडंट असेल तर 1 रुपये. तर ती एंट्री फी भरली आहे. आता समोर चालत चाललो आहे, जिकडे सगळे लोक चालले आहेत. पुढे जाऊन बघूयात काय एक्सप्लोअर करायला मिळतं अजून. इथे तुम्ही बघू शकता लेफ्ट आणि राईट खूप दुकान आहेत, टॉईजची दुकान आहेत, तसंच रेस्टॉरंट्स पण आहेत छोटे छोटे. तर तुम्ही जर लवकर आलात सकाळी आणि ब्रेकफास्ट तुम्ही जर करायचा विचार करणार असाल तर मग इकडे तुम्ही ब्रेकफास्ट देखील करू शकता आणि लंचची पण सोय होऊन जाईल इकडे. 10 मिनिटं वरती चालत आल्याच्या नंतर पायऱ्या चढून हा मेन गेट आहे. आणि हे इकडे वे टू कॅनन हिल. आणि आपण इकडून आलो खालून चालत. मेन तिकीट काउंटर इकडे वरती चालून आल्याच्या नंतर आहे. खाली जे होतं ते पॅसेंजर एंट्री काहीतरी होतं, टॅक्स, पॅसेंजर टॅक्स वगैरे काहीतरी होता 5 रुपये. आता इकडे बघूया मेन एंट्रन्स फी किती रुपये आहे ते तुम्हाला मी सांगतो. इथे स्कॅनर्स आहेत, ते तुम्ही स्कॅन करून तिकीट घेऊ शकता ऑनलाईन. अदरवाईज इकडे तिकीट काउंटर आहे, तिकडून पण तुम्ही तिकीट काढू शकता. आपण ट्राय करू ऑनलाईन तिकीट काढायला. किती पैसे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आणि इकडे जर तुमचं इंटरनेट पकडत नसेल तर इकडे वायफाय पण प्रोव्हाइड केलं आहे थ्रू ASI ऑफिस. एंटर करतोय आता. तिकीट काढली आहे. 35 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. इकडे तुम्ही QR कोड स्कॅन पण करू शकता आणि ऑडिओ गाईड पण तुम्ही घेऊ शकता, ई-वॉक गाईड. अजून एक इम्पॉर्टंट नोट करू शकता तुम्ही, इकडे कॅश ॲक्सेप्ट केली जात नाही, ऑनलाईनच पेमेंट करावी लागेल. स्टार्टिंगलाच जेव्हा तुम्ही गेटमधून आतमध्ये आल ना, राईट हँड साईडलाच हे पहिलं आपल्याला केव मिळतं इकडे. तर ते आधी आपण एक्सप्लोअर करूया. हे आतमध्ये एक रूम सारखं आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता एवढा मोठा शिवलिंग आहे. हे सेम शिवलिंग असं याच्याहून थोडासा मोठ्या साईजचं शिवलिंग आपल्याला केदारेश्वर केव हरिश्चंद्रगडच्या इकडे देखील बघायला मिळतं.
फर्स्ट जी केव होती त्याच्या आतमध्ये आलं तर इकडे जे आपले शंकर भगवान आहेत त्यांचे लाईफ स्टोरीज जे पण काय काय घडलं होतं ना तर ते सगळं डिपेक्ट केलं इकडे. खूपच चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि थोडं रुईन्स पण आहे, पण त्यांनी इन्फॉर्मेशन तिकडे एका बोर्डवरती दिले तर त्याच्यावरून समजतं आहे आपल्याला की काय काय नाही. आणि अदरवाईज तुम्हाला जर गाईड करायचं असेल तर इकडे गाईड देखील अवेलेबल आहेत. पण खूप भारी वाटतं आहे. शिवलिंग आहेत भरपूर आणि शंकर भगवानबद्दल जे काही स्टोरीज आहेत लाईफ स्टोरीज, त्यांनी असुरांना कसं काय कोणता असुर कसे वध केला काय केला ते सगळं स्टोरीज आहेत. तर खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्ही आवर्जून या आणि इकडे व्हिजिट द्या. फर्स्ट केव आहे ही. पुढे अजून बघूया आपल्याला काय अजून एक्सप्लोअर करायचं. फर्स्ट पॅच जो होता, फर्स्ट राईट हँड साईडला जे केव्स होते जेवढे पण ते सगळे एक्सप्लोअर केले. तिकडे सगळं महादेवांबद्दल होतं तर ते सगळं बघितलं. खूप भारी आहे तिकडे. एक त्रिमूर्ती म्हणून एक पूर्ण वॉलवरती ना त्यांचं डिपेक्ट केलं आहे त्यांनी ते त्रिमूर्ती आणि त्याचं पूर्ण आर्किटेक्चर सुपर्ब आहे एकदम. मस्ट विजिट आहे आणि भारी एकदम. खूप भारी वाटलं. आता इकडून दुसऱ्या साईटवरती चाललं बघायला. बघूयात तिकडे काय मिळतं आपल्याला बघायला. तसंच मी तुम्हाला पण दाखवतो. हा सेकंड सर्वात मोठा स्ट्रक्चर होता, तो एक्सप्लोअर केला आहे. तर लेट्स सी पुढे काय बघायला मिळतं आहे. इकडे हे असं केव आणि त्याचे डोर्स आहेत छोटे छोटे. त्याच्या आतमध्ये देखील शिवलिंग आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे मला तरी इकडून दिसत आहे. मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. हे बघा मी जवळ आलो तर हे असं इकडे शिवलिंग आहे आतमध्ये आणि त्याची काही माहिती केव 4 एक्सप्लोअर झाली आहे. पुढे आता बघूया अजून किती केव्स आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळतात. पुढे आल्याच्या नंतर इकडे तुम्हाला एक टॉयलेटची व्यवस्था देखील केलेली दिसते. स्टार्टिंग जिकडे मेन एंट्रन्स होतं तिकडे पण होती टॉयलेटची सुविधा आणि पाणी पिण्याची पण सुविधा होती. आणि इकडे तुम्ही पुढे आलात तर इकडे सुद्धा आहे. पुढे आलो ते 4th केव नंतर तर इकडे ही अशी 5th केव आहे, पण ती सध्या तिकडे तुम्ही बघू शकता बॅरिकेड्स लावलेत आणि बंद आहे तर पुढे जाऊ नाही शकत आहे. तर इकडून आता परत रिटर्न चाललं. तुम्ही जर इथपर्यंत आलात तर इकडे तुम्हाला हे असे छोटे रेस्टॉरंट देखील मिळतील जिकडे तुम्हाला लिंबू सरबत आणि रिफ्रेशमेंट्स मिळतील. तर ते तुम्ही कन्सिडर करू शकता. इकडे असे बाकडे पण आहेत बसायला. मेन एंट्रन्स गेटच्या इकडे आलो आणि तिकडेच बाजूला एक रस्तावरती अशा शिड्या बनवल्या आहेत दगडांच्या, तर त्या जातात कॅनन हिलच्या इकडे. तर वरती जाऊन एक्सप्लोअर करूया की कॅनन हिलच्या इकडे आपल्याला काय बघायला मिळतं ते. बाकी इकडे तुम्हाला खालती रेस्टॉरंट्स वगैरे सगळं काही मिळेल. वरती कॅनन हिलला हे लोक बोलले की तिकडे वरती काही पाणी वगैरे मिळणार नाही, तर ते तुम्ही इकडून विकत घ्यायचं कन्सिडर करू शकता. कॅनन हिलच्या इकडे जायला असा साधारणतः रस्ता आहे. बऱ्यापैकी चालणं आहे इकडे 10 मिनिटाचा आणि त्यामध्ये चढाई देखील आहे. मागून हा रस्ता पूर्ण असा येतो. साईडला तुम्हाला असा समुद्राचा व्ह्यू दिसेल. सुपर्ब व्ह्यू आहे इकडून आता तरी. वरती कॅननच्या इकडे जाऊन बघूयात कसा व्ह्यू मिळतो तिकडून. बरंच चालणं आहे ह्याच्यासाठी, तुम्हाला चालावं लागेल बरंच, कारण असेंड आहे, अपहिल आहे थोडं, त्यामुळे एनर्जी जाऊ शकते. आणि अजून एक इन्फॉर्मेशन द्यायची होती की लास्ट बोट इकडून जी
जाते ती 6 वाजता जाते, तर ते तुम्ही कन्सिडर करू शकता. असं काय फारसा मोठा एरिया नाही आहे इकडे कवर करण्यासाठी. तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 2.5 तास पुरेसे आहेत. पूर्ण एकदम नीट बारकाईने जर तुम्ही बघितलं आणि एक्सप्लोअर केलं तरी 2.5 तास मोर दॅन इनफ आहे. तर सकाळी आलात तर संध्याकाळपर्यंत काय असं तुमचा काय वेळ जाणार नाही आहे. उलटा तुम्ही 3 वाजता वगैरे जर आलात आणि 4-5 हा टाईम जर एक्सप्लोअर केलात आणि तुम्ही जर गेलात तर संध्याकाळचं तुम्हाला छान एक्सप्लोअर करायला मिळेल. कारण आता ऊन तसंच वाढत चाललं आहे. जसे आता 12 वाजत आहेत तर ऊन देखील वाढतं आहे. तर तुम्ही संध्याकाळी यायचं कन्सिडर करू शकता. हार्डली 4 केव्ज आहेत. त्यामधले 2 मेन केव्ज आहेत आणि बाकी 2 छोटे आहेत केव्ज. आणि एक 5वी केव आहे तिथं बंद आहे. आणि हे कॅनन हिलचा पार्ट आहे. तर एवढं तुम्ही कन्सिडर करू शकता. मी आता इकडे वरती पोचतो. काय आहे कसं आहे ते मग तुम्हाला मी दाखवतो. हे बघा वरती पोचलो आणि ही कॅनन बघा. आतापर्यंत एवढी मोठी कॅनन मी बघितली नव्हती. एक सगळ्यात मोठी कॅनन बघितली होती ती मुरुड जंजिरावरती आणि त्यानंतर मी ही बघतो आहे. आणि एक जयपूरला देखील बघितली होती. बट आपल्या महाराष्ट्रामध्ये ही कॅनन मी भली मोठी दिसते. कायच याची रेंज असेल आणि समुद्राच्या दिशेने हिला एम करून ठेवलं आहे. तिकडे तुम्ही या झाडांच्या मागे तिकडे बघू शकता समुद्र. मी जरा पुढे जाऊन दाखवतो. किती भारी आणि मस्त आहे. हे बघा तुम्ही बघू शकता इकडे हा इकडून हे समुद्र चालू होतो आणि इकडेच तुम्ही बघाल तर ही कॅनन आहे. इकडे तोफ आहे. जबरदस्त तोफ आहे. आणि याच्या खाली आय थिंक सो ते इंजिन असणार याला पुल अप करण्यासाठी वरती खेचण्यासाठी आणि नेम लावून मग शूट. जबरदस्त आहे. तुम्ही बघू शकता हा सगळा ते कॅननच्या इकडे आतमध्ये जायला जागा होती. तर आय थिंक सो इकडे जे तेव्हाचे सोल्जर्स असतील ना त्यांना राहण्यासाठी आणि सगळा बारूद गोळा इकडे जमा ठेवण्यासाठी हे सगळं असेल इकडे. हे बघा तिकडून मी आलो आणि इथे जर आलो तर इकडे आतमध्ये एक रूम आहे प्रॉपर आणि इकडे हा रस्ता बाहेर जातो तिकडे. हे बघा इकडे अशी रूम आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे पण पुढे रूम आहे. ओके तुम्ही आलो तर तुम्ही बघू शकता ही अजून एक रूम आहे. आय थिंक सो तेव्हाच्या टाईममध्ये सोल्जर्सना इकडे रेस्ट करण्यासाठी असेल आणि बारूद गोळा जमा ठेवण्यासाठी. तर ह्या संपूर्ण असा हा बेसमेंट एरिया होता. 3 रूम्स होते बेसिकली. आणि इकडे जर मी बाहेर आलो तर हे तुम्ही बघू शकता इकडे ह्याच्यावरती ते कॅनन ठेवली आहे. हे बघा कॅनन इकडे. हे इकडे आता आपण कॅननच्या वरच्या बाजूला आलो आणि इकडे आपल्याला बोर्ड दिसला आहे की अनदर कॅनन 3 मिनिट्स हवे. दुसरी तोफ ही 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तिकडून पण काही व्ह्यू दिसणार आहे. तर लेट्स चेक. हा रस्ता आपल्याला जाताना दिसतो आहे कॅननच्या इकडे. तर जाऊन बघूयात तिकडून कसा व्ह्यू मिळतो आणि काय आहे. थोडं चालून आल्याच्या नंतर इकडे पुढे तुम्ही बघू शकता ही सेकंड कॅनन आहे. सेम साईज आहे या कॅननची सुद्धा आणि याच्या खाली पण सेम स्ट्रक्चर आणि बेसमेंट दिसतोय जो तुम्हाला मी आता अगोदर दाखवला. त्या कॅननच्या काही इकडे एवढी लोक नव्हती पण इकडे तुम्ही बघू शकता बरेचसे लोक आहेत. एक ग्रुप आलेला इकडे. कॅननच्या समोरून इकडे तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे जबरदस्त.
तिकडे एक मला शिप दिसते झॉंगजू शिप आणि इकडे ही कॉस्को शिप. तुम्हाला झूम करून दाखवतो, ही बघा. तिकडे JNPT पोर्ट जो बोलतात तो आय थिंक सो हाच आहे, कारण तिकडे बोर्डवरती लिहिलं देखील होतं. तर हाच तो JNPT पोर्ट असेल आय थिंक सो. दुसरी जी कॅनन होती ती एक्सप्लोर केली, सेमच होती. तिकडून फक्त एक JNPT पोर्टचा व्ह्यू मिळत होता मस्तपैकी आणि मोठ्या मोठ्या शिप्स बघायला भेटल्या. खूप भारी वाटलं. परत ही जी फर्स्ट कॅनन आहे ना तिकडेच येऊन बसलो आहे. इकडून पण एक चांगला व्ह्यू पॉईंट आहे, तर इकडेच येऊन थोडा विश्राम करतो आहे. थोडा स्नॅक्स खाईन आणि मग थोडासा नाश्ता करेन आणि मग परत निघेन, परत उतरेन खाली हा कॅनन हिल आणि मग तुम्हाला खाली जाऊन भेटतो. जिकडे आता तिकडे बसलो होतो कॅनन हिलच्या इकडे, तिकडून खाली आलो. थोडंसं ते आजूबाजूला जी दुकान होती ती एक्सप्लोअर केली आणि भरपूर सगळे रेस्टॉरंट आहेत. तर खाण्याचा इकडे काही सीन नाही. सकाळी आलात तर ब्रेकफास्ट, दुपारचा लंच पण तुमचा होऊन जाईल. फक्त लक्ष ठेवा की संध्याकाळची 6ची शेवटची आहे. आणि बाकी सगळे डिटेल्स तर मी तुम्हाला सांगितलेच असतील. आता मी परत पोर्टच्या इकडे आलो आहे माझी फेरी बोर्ड करायला, जी मला गेटवे ऑफ इंडियाला सोडेल. तर बाकी अजून काही डिस्क्रिप्शन असेल आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. बाकी व्हिडिओ कसा वाटला तो मला आवर्जून सांगा. आणि खूप इन्फॉर्मेशन म्हणजे इकडे खूप इन्फॉर्मेशन मिळेल, तुम्ही तर नक्की विजिट करा. खूप भारी आहे एलिफंटा केव्स. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.